कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि हर तहसील में ओबीसी छात्रों के लिए एक वसति गृह बनाया जाना चाहिए। उन्होंने बताया कि समाज कल्याण हॉस्टलों में पहले ओबीसी कोटा सिर्फ 5% था, जिन्हें उन्हें मंत्री रहते हुए 10% तक बढ़ाया। इसी के साथ उन्होंने कई अहम मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है। काय महाज्योती सांगताय तुम्ही बात तर पहिले वसतिगृह बांधा ना, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक वसतिगृह बांधा। ओबीसीचा पोरगा हॉस्टेलसाठी दरदर भटकतोय, जागा मिळत नाही, हे मी मानलं त्यावेळेस वसतिगृहांसाठी। पहिला प्रश्न माझा होता की ओबीसीच्या पोरांच्यासाठी वसतिगृहाची आवश्यकता आहे। हे भटके फाटके सगळे, कारण समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये केवळ 10%, पहिले तर 5% होता। 19 मध्ये मी मंत्री झाल्यानंतर 10% कोटा केला, नाहीतर 5%च्या वर कुठल्याही वसतिगृहामध्ये ओबीसीच्या मुलांना जागा मिळत नव्हत्या। मी 10% केल्यानंतर मग मी प्रस्ताव मांडला की हे 72 हॉस्टेल झाले पाहिजेत आणि स्वतंत्र ओबीसीच्या पोरांसाठी वसतिगृह निर्माण झाले पाहिजे। ही भूमिका माझी होती। चोरून कशाला सांगताय, बनवाबनवी कशाला करताय, हा माझा प्रश्न आहे। बोगसपणा तर आहेच, अजूनही आहे, सगळा बोगसपणा चाललेला आहे। मतदार याद्यामध्ये आम्ही पुरावे दिले, महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ भेटलं, त्यानंतर राज ठाकरे पण त्या शिष्टमंडळामध्ये आले। सरळ सांगितले पुरावे देऊ नये, जर त्यामध्ये बदल होत नसेल, दुरुस्ती होत नसेल आणि या बोगस मतदानाच्या भरोशावर महानगरपालिका जिंकायचं जर तयारी असेल, वार्डाच्या सीमा बदलल्यात। 2017-18 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या सीमा बदलल्या, पहिले एक दाखवली आणि प्रत्यक्षात दुसरी आणली। म्हणजे मतदान सोयीचे आहेत, हा कोपरा यांच्या सोयीचा आहे तर घ्या, तो कोपरा त्यांच्या सोयीचा नाही तर त्याला ढकला। असे जवळपास मुंबईमध्ये 43 प्रभाग बदलले गेले। 43 प्रभाग कोणाच्या सोयीसाठी बदलले गेले? कोणाचे नावं 10-10, 20-20 आहेत? 10 बाय 10च्या खोलीमध्ये 100 लोक कसे राहू शकतात? हे सगळं जे काही आहे ते बोगस आहे आणि हे संपूर्ण दुरुस्त झाल्याशिवाय निवडणुका होऊ नये ही सर्वांची भूमिका आहे, सर्व विरोधी पक्षाची भूमिका आहे आणि ही भूमिका इमानदारीनं निवडणूक लढणाऱ्या सत्ताधारी पक्षाची सुद्धा असावी।